राज्यसभा खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या उपस्थितीत बेलवडे येथे शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रवीण पाटील, चिटणीस युवा मोर्चा व ग्रामस्थ मंडळ बेलवडे बुद्रुक यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवडे बुद्रुक येथे शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास राज्यसभा खासदार माननीय धैर्यशील दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमास भाजप दक्षिण रायगडचे सरचिटणीस वैकुंठ शेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य DB पाटील काका, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा निलेश थोरे, तालुका मंडळ अध्यक्ष संजय डगर, माजी सभापती बाळाराम पाटील, सरचिटणीस युवा मोर्चा रायगड रोशन चाफेकर, सरचिटणीस रायगड युवा मोर्चा गणेश पाटील, तसेच भाजप पेन पूर्व व पेन पश्चिम युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, विवेक म्हात्रे, बेलवडे सरपंच हरेश पाटील, वामन पाटील, संजय घरत, प्रशांत पाटील, माननीय सरपंच आंबवली, अमित पाटील, माजी सरपंच अंतोरे, जगदीश पाटील, उपसरपंच आंबवली, वासुदेव पाटील, राजू पाटील, मोहन पाटील, बाबूराव पाटील, उमेश पाटील, सदानंद पाटील, अशोक पाटील, तानाजी पाटील, चिंदू पाटील, भानुदास पाटील चव्हाण, अक्षय पाटील, अक्षय ठाकूर, ओमकार पाटील, संतोष पाटील, केतन पाटील, प्रतीक पाटील, प्रदीप ठाकूर, आमिर पानसे, ग्रामस्थ महिला मंडळ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्याचा व समाज भावनेतून शिक्षणाला चालना देण्याचा एक उत्तम प्रयत्न करण्यात आला आहे। प्रतिनिधी किरण बांधनकर सह तेज मराठी न्यूज, पेन, रायगड। या गावचे सुपुत्र भारतीय युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस श्री प्रवीण पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी एक अत्यंत चांगला कार्यक्रम इथे घेतलेला आहे। गरजू विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप असा कार्यक्रम माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर आपल्या खिशातील पैसे हे गोरगरिबांच्या हिताच्या कामी लागावेत अशा पद्धतीची अपेक्षा असणं हेच मुळात एक खूप आनंददायी आणि चांगली गोष्ट आहे। निश्चितपणानं आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याकडून गरजू लोकांना या ठिकाणी दप्तराचं वाटप करणं, त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचं वाटप करणं, ह्या गोष्टीचा निश्चितपणानं या ठिकाणी मी अभिमानानं हा प्रसंग या ठिकाणी व्यक्त करतो। इथे या पंचक्रोशीची सर्व मंडळी इथे जमलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माननीय चव्हाण साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं इथे शुभेच्छा देतो।